तर आज मी तुमच्यासाठी रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा विशेष अगदी झटपट होणारी ओला नारळ आणि रव्याची मस्त दाटसर रबडी खीर कशी बनवायची आहे ते घेऊन आलेली आहे। ताटामध्ये काहीतरी गोडाचा पदार्थ तुम्ही करता, अशा वेळेस ही खीर अगदी झटपट आणि अगदी बेस्ट आहे। गॅरंटीने सांगते झटपट होते आणि घरातल्या आणि पाहुण्यांना सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल, तर एकदा नक्की करून पहा। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। नारळी पौर्णिमा किंवा रक्षाबंधनसाठी छानशी नारळाची बर्फी अगदी तोंडात विरघळणारी, त्याचबरोबर नारळी भात अगदी 2 शिट्या तयार होणारा, या दोन्हीच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे। या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एका भांड्यामध्ये इथे आपण अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। तुम्ही फुल फॅट म्हशीचं दूध जरी वापरलं तरीही चालू शकेल। अर्धा लिटर प्रमाणात सगळी जिन्नस आपण इथे मोजून घेणार आहोत, कारण अर्धा लिटर दुधाची आपण आज खीर बनवणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा अगदी मंद आचेवर आपण दूध गरम करत ठेवलेलं आहे। दुसरीकडे गॅसवर एक कढई आपण छान गरम करत ठेवलेली आहे, म्हणजे ही तयारी होईपर्यंत दूध सुद्धा छान गरम होईल। कढई चांगली गरम झाल्यानंतर 3 चमचे आपण यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे। तूप हलकंसं गरम झाल्यानंतर घेतलेला रवा या चमचाने आपण मोजून घेतलेला आहे, म्हणजे अर्धा लिटरसाठी 3 चमचे आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे। खूप जास्त रवा घालायचा नाही। आता हा रवा आपल्याला अगदी मंद आचेवर तळापासून ढवळत आणि खूप जास्त रंग न बदलता पण चांगला भाजला पाहिजे अशा पद्धतीचा छान आपण भाजून घेणार आहोत। म्हणून शक्यतो गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद करायची आहे, म्हणजे रवा छान आतपर्यंत खरपूस भाजला जातो आणि त्याचा रंग फार बदलत नाही। साधारणतः 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत। अगदी खरपूस असा छान रवा कुरकुरीत भाजल्यानंतर इथे आपण अर्धा कप आणि 50 ग्राम प्रमाणात ओला नारळाची चव घेतली आहे। सिंपली ओला नारळाची पाटीची सालं काढून तुकड्यांमध्ये मिक्सरला आपण फिरवून घेतलंय आणि फिरवताना फार जास्त मोठं न ठेवता अगदी बारीक बारीक आपण याला करून घेतलंय। तुम्हाला हवं असेल तर वेळीवर सुद्धा तुम्ही ओला नारळ खोवून वापरला तरीही चालू शकेल। ओला नारळाची चव सुद्धा या रव्यामध्ये 1-2 मिनिटं सगळं पाणी सुकेपर्यंत खरपूस आपण परतून घेतलेलं आहे। तुम्ही इथे बघू शकता रवा आणि ओला नारळ भाजेपर्यंत दुधाला इथे उकळी आलेली आहे। आता या साईडला असं हे चमचाने दूध वर खाली करत आणखीन 2 ते 3 मिनिटं आपण हे दूध चांगलं शिजवून घेणार आहोत। 2 मिनिटं शिजून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे। तर पुन्हा येऊ आपल्या या रव्या आणि खोबऱ्याकडे। तर हलकासा रंग बदललेला आहे आणि ही दोन्ही जिन्नस चांगली कोरडी झालेली आहेत आणि छान खरपूस भाजली गेलेली आहेत। असं हे मध्ये थोडंसं आपण हे गोलाकार करून घेणार आहोत आणि यामध्ये पुन्हा आपण 1 चमचाभर साजूक तूप घालणार आहोत। इथे आपण काही सुकामेवा घेतलाय, ज्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि मनुका आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार सुकामेवा घेऊ शकता किंवा नुसताच मनुका घालून जरी तुम्ही ही खीर केली तरीही अगदी छान लागते। सुकामेवा सुद्धा मिनिटभर चांगलं खरपूस परतून घेतल्यानंतर यामध्येच आपण एकजीव करून घेतलेला आहे। आता या साईडला इथे आपण 2 चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे। तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण मिल्क पावडर वापरल्यामुळे छान दुधाची चव येते, थोडासा दाटसर पण आपल्या या खीरीला येतो। तुम्हाला जर नसेल घालायची तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, टोटली तुमची चॉईस आहे। पुन्हा 1 मिनिटभर आपण यामध्ये हे चांगली मिल्क पावडर भाजून घेतलेली आहे। आता या साईडला 1 मिनिटभरासाठी आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण या साईडला आपल्याला यामध्ये गरम गरम दूध घालायचं आहे। कधी कधी काय होतं, गरम दूध यामध्ये घातल्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते, म्हणून गॅस बंद करायचा आहे, नंतर दूध घालायचंय आणि दूध घातल्यानंतर असं हे छान एकजीव करून घ्यायचंय। हलकंसं दाटसर व्हायला लागलं की पुन्हा आपण गॅस ऑन केलेला आहे आणि मोठ्या आचेवरच आपण याला चांगला आता शिजवून घेणार आहोत। अगदी तळापासून ढवळत साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण याला चांगलं असं शिजवून घेणार आहोत। जसजसं हे गरम होत जाईल तसतसं हे आटायला सुरुवात होतं, म्हणजे अगदी रबडी किंवा दाटसर अशी ही छान खीर आपली तयार होते। तर साधारणतः 2 ते 3 मिनिटं मोठ्या आचेवर आपण हे छान असं शिजवून घेतलेलं आहे। रवाही अगदी परफेक्ट असा छान शिजल्यानंतरच आपण यामध्ये साखर घालणार आहोत। आता इतक्या जिन्नसांसाठी साधारणतः पाव कप आपण इथे साखर घातलेली आहे आणि चमचाने मोजाल तर साधारणतः 5 ते 6 चमचे घातलेले आहे। साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। साखरेनंतर अगदी अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे, कारण याला अगदी मस्त छान फ्लेवर येतो। पुन्हा आपण 1 मिनिटभर चांगली हे शिजवून घेणार आहोत, म्हणजे बघितलं अगदी 10 ते 12 मिनिटात मस्त दाटसर रबडी खीर तुमची खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। आता ही खीर तुम्हाला उपवासाला सुद्धा चालू शकते बरं का। फक्त जिथे आपण रवा वापरलाय तिथे तुम्हाला वरईचे तांदूळ मिक्सरला थोडेसे फिरवून जाडसर घ्यायचे आणि त्यामध्ये तुम्हाला भाजून घ्यायचे। बाकी बनवण्याची पद्धत अगदी सारखीच राहील। या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे। अशी ही छान दाटसर तुमची रबडी खीर खाण्यासाठी तयार झालेली आहे।
थोडीशी थंड झाल्यानंतर आणखीन ही छान दाटसर होते। एका भांड्यामध्ये मी तुम्हाला काढून दाखवते। तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, किती परफेक्ट आलेलं आहे, मस्त दाटसर आलेलं आहे। पुरी बरोबर सुद्धा खाण्यासाठी ही अगदी मस्त लागते। रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमेला अशी ही मस्त ओला नारळ रव्याची खीर तुम्ही नक्की करून पहा आणि बघणाऱ्या सगळ्या माझ्या भावांना रक्षाबंधनाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि सगळ्या सबस्क्रायबर व्ह्यूअर्सला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय मला कमेंट करायला विसरू नका आणि आजची रेसिपी कशी वाटली लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।